सेंट्रल हॉस्पिटल, हे पोद्दार एव्हरग्रीन आणि इथून पुढे तो बघा समृद्धी महामार्ग, मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे. इथून आपल्याला जायचं आहे पनवेलला डायरेक्ट. हे बघा हे सापे म्हणून एक आहे, सापेवरनं आपल्याला इथे सध्या राईट टर्न मारायचं आहे. सध्या राईट टर्न आहे, तिथून मग सरळ सरळ जायचं आहे रस्ता. अजूनही रस्ता थोडा खराबच आहे, ठीक आहे चालू शकतं. वाटलेलं पाऊस थांबलाय तर रस्ता चांगला असेल, पण काही चांगला नाही रस्ता. ढकलूया गाडी अशीच. तो बघा हायवे. सध्या प्लॅन तरी आहे जायचं, पनवेल बोगद्यात जायचंय. बघू आता गाडी नेते का बरोबर तशी. रस्त्याच्या हालत बघता असं वाटत नाही की जाऊ शकतो आपण. बघू. ते बघा कसा रस्ता खराब आहे इतका. हा जो रस्ता आहे इकडून येणार आहे, तो रस्ता नवीन वाला रस्ता जो आहे जुवेली गावात का दहिवली गावात. पण सध्या आपल्याला हा वर डायव्हर्जन घेऊन जायचं आहे. जसं इथे लिहिलं पण आहे बघा, डायव्हर्जन गो स्लो. टेम्पररी रस्ता आहे हा. इकडून आपल्याला असं वरती जायचंय. हे बघा दगड कशी आपटतायत गाडी खाली. अरे अरे किती बेकार रस्ता आहे बघा तुम्हीच. चढवायची गाडी आता अशी? नाही नको. हा चढेल तसं काही नाही, पण हाच रस्ता आहे वरती जाण्यासाठी. इथूनच जावं लागणार. बघू हळूहळू हळूहळू न्यायचं. नमस्कार करायचं देवाला आणि टाकायची गाडी वरती. अरे का बेकार रस्ता आहे. नाही नाही रस्ता चांगला आहे. शिवाय घालायला नको रस्त्याला, नाही तर नेणार नाही रस्ता आपल्याला वरती. चांगला एकदम मस्त रस्ता आहे. क्या बात आहे. चला ते बघा समोर दिसतंय का बदलापूर आणि लोणावळा. त्यासाठी आपल्याला इथून पुन्हा लेफ्ट टर्न मारून खाली उतरणार आहे. आपण नाही, जे दिल्लीवर येणारी लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. आपण आता हे बघा पोहोचलो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. ते बघा तिकडे लेफ्टवर तर दिसतंय, तिकडून रस्ता येणार आहे असा. आणि इथून असा राईट टर्न मारून सरळ सरळ जायचं. आपल्याला तिकडे बोगदा लागेल. सरळ सरळ गेलं की तिकडे बोगदा आहे. सध्या आपण रॉंग साईडलाच जायचं आहे, या साईडनी, कारण दुसरा रस्ता नाहीये. 1 2 4 पदरीचा रस्ता आणि एक इमर्जन्सी लेन, म्हणजे 5 लेनचा रस्ता आहे. इकडून असा येणारा रस्ता आहे जो दिल्लीला जाणार आहे आणि तिकडे खाली टोल नाका होणार आहे. आता मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करत आहे. तर आता थोड्याच वेळात आपण पोहोचू. समोर आता पनवेलचा बोर्ड तरी दिसतोय. पनवेल फक्त 21 किलोमीटर. बस पोहोचलो आपण पनवेलमध्ये आता 21 मिनिटात. पनवेलला थोडी जायचं आपल्याला फक्त बोगदा क्रॉस करायचा आहे. बोगदा आहे ते काय समोर आलं. बोगदा फक्त 2-3 किलोमीटर आहे. म्हणजे पोरं काढतात व्हिडिओ कशी. तिकडून काय तिथून बोगदा क्रॉस केल्यावर 21 किलोमीटर लिहिलं होतं का पनवेल इथून 21 किलोमीटर आहे बस. त्यातलं बोगदा जो आहे तो 4.5 किलोमीटरचा आहे.
रस्ता जायला कुठून आहे? तिकडून असं खाल्लं आहे वाटतं. तिकडे गाडी आली तिकडनं. हो ना, यांना विचारायला पाहिजे. इथूनच आहे ना? हा इथूनच बाईला आता मोबाईल खाली ठेवून विचारू घ्या. रास्ता किधर है जाने के लिए? नीचे से सीधा जा सकते हैं, नीचे से. बरोबर, खाल्लंच जायचं आपल्याला. नाही ते सरळ जाईल. तो कर स्टार्ट आता. तो म्हणलंच होतं ना असं थोडा कच्चा रस्ता आहे जायला, असं खालनं जाऊन परत वरतीच जायचं. कारण हे अजूनही लेवल केली नाही ना, त्यामुळे आपल्याला असं खालनं जाऊन वरती जायचं. परत असं युटर्न समोर सरळ. सीधा सीधा है ना, यहाँ से नहीं ना ऊपर जाने का, सीधा. धन्यवाद. आपण जे इथून खालनं टर्न मारला आहे, त्यामुळे खाली टर्न मारल्यानंतर लगेच परत वरती जायचं नाही. इथून सरळ सरळ जाऊन मग वरती जायचं. कारण इथून परत वरती गेला तर तुम्ही फसाल. कारण तिथून पुढे रस्ता नाहीये केलेला, लेवल अजून झाली नाहीये. आणि हे जे सगळं दिसतंय, मला वाटतं हे जे प्रपोज पनवेल हायवे आहे जो बनवला आहे, तिकडची कामं चालू असतील. तिकडून एक रस्ता असं इथे कन्वर्ट करणारे, डायव्हर्ट करून तो रस्ता आहे कदाचित तो. आता सध्या आपण सरळ सरळ जाऊ. टनेल दिसला. समोर आता टनेल दिसतंय. आपण आता पोहोचू काही मिनिटात टनेल मध्ये. पनवेल हायवे कदाचित तो इथून येऊ शकतो. असा सरळ असा येऊन बेंडशिळवाला किंवा जो प्रपोज पनवेल हायवे जो आहे तो असा कदाचित ते ट्रक येतोय तिकडून असं येऊन टर्न मारून इकडे टोल नाका होईल कदाचित. एवढं मोठं दिसतंय म्हणजे. आणि इथून असं सरळ जाऊन डायव्हर्सन करून पनवेल. रिक्षा आली पनवेलवरनं आली वाटतं. रिक्षा आली वाटतं पनवेलवरनं. MH काय नंबर? MH अरे नाही आपलीच आहे गाडी. MH05 लिहिलंय. इथून जाऊन मधनं जावं लागेल ना मग. हा लगेच लेफ्ट टर्न मारायचं आहे. अच्छा बोगद्याच्या आतमधनं लगेच लेफ्ट टर्न मारायचं आहे. मग अच्छा अच्छा हा हा तिकडून जायचं. अच्छा त्या बोगद्यात ना. हा हा कारण मी ते व्हिडिओ बघूनच इथे आलो. आता तिथून जायचंय. ठीक आहे चालेल धन्यवाद. तुम्ही आलात कुठून मग आता? अच्छा काम चालू आहे. मला वाटलं तुम्ही पण तिथून आलात. अजून इकडचं काम बाकी आहे. अजून एक टेम्पररी रस्ता आहे जो आपल्याला इथून लगेच लेफ्ट टर्न मारून त्या साईडला जायची. ती गाडी चालली आहे तिच्या मागे मागे आपल्याला जायचंय. समोर बघा लाइटिंगची कामं चालू आहेत बोगद्याच्या आतमध्ये. तर आता आपण इथून लेफ्ट टर्न मारायचं. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बघायचो की या बोगद्यातनं जातात लोक आणि लगेच लेफ्ट टर्न मारून डायव्हर्जन करून त्या बोगद्याला जायचंय. पण आता हा बोगदा बंद केलाय असं ते म्हणले, तर आपल्याला इथूनच जायचंय. या काकांनी पण सांगितलं असं टर्न मारून तिकडे जा. तर आपण ऐकूया त्यांचं आता. आपण इतके रॉंग साईडलाच होतो कारण दुसरा रस्ताच नव्हता. हा मेन रस्ता आहे जे इथून बदलापूरवरून येणार. आणि तिकडून आलं की इथून सरळ सरळ यायचं आणि डायरेक्ट पनवेल. अजून एक रिक्षा जाताना दिसती आहे आपल्याला. रिक्षा जाते म्हणजे आपली गाडी जायलाच पाहिजे समोर. आणि बोगद्याचं काम दिसत आहेत चालू आहे. लेट्स सी. अरे नुसती धूळ. गाडीची लाईट चालू केलीत मी.
म्हणजे काय पुढे जाऊन प्रॉब्लेम व्हायला नको ना. गाईज आपण आता पोहोचलो आहे बोगद्याच्या आतमध्ये. चष्मा काढतो. कात्रज बोरपडे चौकापासून हा बोगदा टच व्हायला 9 किलोमीटर लागले, बरोबर 9.0 किलोमीटर. आता आपण हळूहळू जातोय. इथे वरती काय होणार आहे काय माहिती नाही. कदाचित कॅमेरा वगैरे सेन्सर वगैरे बसवतील. अजूनही कामं आहेत, चालू आहेत, पण ठीक आहे. हळूहळू हळूहळू जाऊया आपण. पुढे गेल्यानंतर चांगला रस्ता आहे. हा हे बघा, पुढे गेल्यावरती चांगला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे. आपण हळूहळू गाडी चालवतोय म्हणून टाइम लागतोय, नाहीतर ओरिजिनल टायमिंग फक्त 15 नाहीतर 20 मिनिटात पोहोचतोय बोगदा क्रॉस करून. हा बघा, हा बोगदा आहे. ह्या बोगद्यातनं असं हे डायव्हर्जन टर्न मारून इमर्जन्सी एक्झिट आहे. इमर्जन्सी एक्झिट करणं आपण परत इथे जाऊ शकतो. असे 4 बनवलेले आहेत इमर्जन्सी एक्झिट, असं मी वाचलंय कुठेतरी. खरं खोटं माहिती नाहीये. हा एक एक्झिट दिसलाय आपल्याला. असे 4 इमर्जन्सी एक्झिट लावलेले आहेत पूर्ण बोगद्यामध्ये. इकडे 4 आणि त्या बाजूला पण 4, असे 8 आहेत टोटल. तर 500 मीटर नंतर एक हे केलेलं आहे त्यांनी इमर्जन्सी एक्झिट. तर आता 500 मीटर झाल्यानंतर एक एक्झिट दिसतोय का बघूया. तर हा बघा, एक एक्झिट आहे. हे बघा, इथून अजून एक बोगदा आहे. इथून आपल्याला जर तिकडे जायचं असेल इमर्जन्सी तर असं टर्न मारून त्या बोगद्याला आपण जाऊ शकतो. दर 500 मीटरवरती एक इमर्जन्सी एक्झिट असं ठेवलेला आहे. हा दुसरा इमर्जन्सी एक्झिट झाला. मागं एक गाडी येते, तिला आपण जायला सांगतो, पण आपल्याला घाई नाहीये, आपल्याला टाइमपासच करायचा आहे. तिला मी जायला सांगतो, पुढे जा बाबा, साईड लाईट दिलाय मी, तुझा पुढे. इथे किती थंड वाटते एकदम. संपत आला बोगदा. हा, संपत आलं, झालं. बोगदा पार केलं की पनवेलला. 21 किलोमीटर. नाही 21 किलोमीटर नाही. आता ते 21 मध्ये 21 मधनं तिकडे 21 लिहिलेलं होतं, बरोबर. तिथून बोगदा अजून तिथून बोगदा एक 2 किलोमीटरच्या आसपास आहे. हे बघा, हा तिसरा एक्झिट आहे. इथून पण आपण असं जाऊन तिकडे जाऊ शकतो इमर्जन्सी एक्झिटला. हा तिसरा बोगदा. इकडे 21 किलोमीटर लिहिलेलं वरती. तिथून बोगदा एक 2-3 किलोमीटर असणार. 3 पकडू आपण, म्हणजे किती झाले, 20, 19, 18 आणि 18 मधनं हा 4 किलोमीटरचा बोगदा तो मायनस करायचा, म्हणजे 14. हे बोगदा पार केल्यानंतर 14 किलोमीटर फक्त पनवेल. आता ते पनवेल म्हणजे नेमकं काय आहे? पनवेल रेल्वे स्टेशन आहे, पनवेलचा एरिया आहे, त्याचं काय माहिती. आपण तसं मोरबे गावात पोहोचतो पलीकडे क्रॉस केल्यावर. आहे कुठे रस्ता? आहे ना, हा काय? हा, रेडियम. आपले लाईट का बंद झाले? पण दिसतोय उजेड लाईटचा. आता तू लाईटचे पाय. हे बघा, हा एक शेवटचा आहे वाटतं बोगदा. चौथा आहे शेवटचा बोगदा, जो इमर्जन्सी आहे. म्हणजे 500 मीटर झाले. आता 500 मीटर उरलेत फक्त. म्हणजे पनवेलसाठी फक्त 500 मीटर राहिलेलं आहे. लाईट किती भारी लाईट लावलेत, प्रॉपर क्लिअर दिसतंय एकदम बोगद्याच्या. अरे अजून एक आहे. 5 आहे. 14 मगाचा काय, हा 5वा आला मग. काय माहिती, खरं 4 सांगितले होते. नाही, 5वा आहे पण. हा तेच ना, खरं 4 सांगितले होते, 4 होणार आहेत, पण हा 5वा निघाला. काय माहिती चेंजेस केले असतील त्यांनी. म्हणजे 5 इमर्जन्सी एक्झिट लावलेत त्यांनी आतमध्ये. ते बघा समोर आता तुम्हाला दिसत असेल तर, एक मिनिट क्लिअर करतो. ते बघा, तिकडून आता एक्झिट होईल. आता एक्झिट केल्यानंतर आपण पोहोचणार डायरेक्ट पनवेलला. आणि व्हिडिओ किती मिनिटाचा आहे तुम्ही बघू शकता. तेवढ्या मिनिटात आपण पोहोचलोय.
सगळीकडे रेडियम. रेडियम तर लावलेलेच आहे, पण एवढाच पट्टा चांगला होता. इथून पुढे रस्ता थोडा अजून खराबच आहे. अरे 6वं एक्झिट आलं इकडे, हे बघा. काय माहिती मग कोण काय म्हणतोय. हे बघा इथे पाणी टपकतंय कसं वरनं. हा म्हणजे कामं केली चांगली, पण ते बघा वरती गळताना दिसतंय पाणी कसं पूर्ण लिकेज आहे. त्याच्यामुळे समोरचा रस्ता बघा कसा ओला ओला झालेला आहे. आता असं 7वं आणि 8वं पण नको यायला मग. इमर्जन्सी एक्झिट संपलं आता. तेच 6 ठेवले, 6 इमर्जन्सी. जायला चांगलं वाटलं, पण परत यायचं पण आहे आपल्याला आता. येताना परत असं खराब रस्त्याने जायचंय पुढे क्रॉस करून. हे बघ अजून एक. हा हे बघा 7वा इमर्जन्सी एक्झिट. मला वाटतं हा शेवटचा असेल, कारण पुढे आपल्याला आता बोगदा दिसतोय, म्हणजे हा शेवटचा इमर्जन्सी एक्झिट असावा. काय माहिती कोणतरी बोललेलं की 4 इथे 4 तिथे असतील, तर मग ते 4 पैकी इथे येतेच असतील. 4 इकडे आणि 4 तिथे असे एक्झिट लावून टोटल 8च्या ऐवजी 7 ठेवले असतील. हे बघा इथे परत लिकेज झालंय बघा कसं. जाऊ दे मग अशी टाकतो मी. परत गॉगल घालायची वेळ आली आहे. बोल आता आपण पोहोचलो आहे पनवेल साईडला. त्याच्या शेवट पनवेल साईडला आता आपण पोहोचलो आहे. बदलापूरची एंडिंग, पनवेलची स्टार्टिंग. हा बोगदा संपला की आला आपला पनवेल. इथून पनवेल फक्त आणि फक्त 16 किलोमीटर आहे. हे बघा बोगद्याच्या बाहेर पडलोय. बोगद्याच्या बाहेरचा रस्ता पूर्ण खराब आहे. अजून इथे काम चालू केलेलं नाहीये लोकांनी. फक्त थोडंसं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. तिथून परत युटर्न मारून आम्ही आता आपल्या घरी जातो. आमचा रामराम घ्यावा. आम्ही चाललो आमच्या गावा. आमचा रामराम घ्यावा. तर आता परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. आता इथून आम्ही डायरेक्ट आता परत बदलापूर जातो, बॅक टू पॅव्हिलियन. एवढंच दाखवायचं होतं तुम्हाला या व्हिडिओमध्ये, कितपत काम झालंय पूर्ण, कसा रस्ता आहे, कुठून रस्ता जायला आहे, काय कसं आहे ते. बस बाकी काही नाही. चला टाटा करतो. तुम्हाला आवडला असेल तर करा, बघा तुमची इच्छा आहे. लाईक करायचे तर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जेव्हा वेळ भेटेल तेव्हाच टाकतो व्हिडिओ. टाटा.